भरवली होती आमच्या बेळगाव भागामध्ये. या ठिकाणी शेतकरी हॉटेल मालक आहेत ते प्रसाद नाकाडी. एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. इंडियन स्पोर्ट्स दाखल झालेला आहे. पहिला शतक घेऊन येतोय इसरार. स्ट्राइक वर येतोय तो टक्क्या. सामन्याला सुरुवात. स्ट्राइक वर टक्क्या असेल कर. हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचा सचिन तेंडुलकर. या ठिकाणी हलक्या हाताने खेळायला फटका आहे. चांगला कॉल येतोय. डॉट चिन्ह सुरुवात. इंडियन स्पोर्ट्स अनगोन एक बलाढ्य संघ आहे. तितकाच बलाढ्य आहे तो SRS हिंदुस्थान सगळा. या ठिकाणी सुंदर पटका. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. खराब कोऑर्डिनेशन आणि या ठिकाणी पहिला धक्का लागतोय. ही मोठी समस्या आहे ही पप्पू कुर्याळकर याची. गेल्या सामन्यात सुद्धा धावचीत झाला होता. खराब कोऑर्डिनेशन दिसतंय. सराव करून घ्यावा लागेल ते पप्पू याला. अजूनही खाता खुलेलं नाही आहे त्या SRS हिंदुस्थान संघाचा. नाराज म्हणावं लागेल. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता सामना पाहण्यासाठी. पप्पूची जागा घेण्यासाठी येतोय वसंत शापोरकर फ्रॉम रघुनाथ पेठ अनगोळ. पुढचा चेंडू इसरार याचा. चांगली सुरुवात झालेली आहे. महत्वाचा गडी बाद करण्यात यश येत आहे. या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट. चांगला कॉल देतोय. परत पाठवून देतो तो वसंत त्याला. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी टक्क्या यांच्याकडून. 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही खाता खुलेलं नाही ते SRS हिंदुस्थान संघाचं. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. बॅटची हवा कोण एसटी रक्षकाकडे. सुंदर एसटी रक्षण करतोय मोईन. ऍक्शन करण्याचा प्रयत्न. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत त्या पहिल्या शतकामधून. सुंदर प्लेसमेंट. ह्या वेळेला रोखणं अशक्य आहे. पहिला चौकार येतोय टक्क्याच्या बॅट मधून आणि अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातो तो टक्क्या. अनगोळच्या माठ्यात खेळलेला खेळाडू आहे. शेवटचा चेंडू तो इसरार याचा. जर्सी नंबर 10 आणि त्या जर्सीला शोभेल अशी फलंदाजी सुद्धा करतोय. या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट. धावचीत होण्याची संधी होऊ शकते असते. थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. स्ट्राइक रिटेन केलेला आहे टक्क्यानं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद SRS हिंदुस्थान अनगोळ. आणि मी गेल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं की टिपू यानं आपलं मॅन ऑफ द मॅच त्याग केलं होतं ते समीर यांच्यासाठी. कौतुक करावं लागेल ते टिपू याचा. 7 धावा करून 2 गडी बाद केलं होतं. दुसरा शतक घेऊन येतोय इंडियन बॉयज संघाकडून. तर पुढचा गोलंदाज मुस्तकीम फ्रॉम अनगोळ आणि स्ट्रायकर उभा आहे तो टक्क्या सलकर फ्रॉम अनगोळ. 2 अनगोळचे खेळाडू खेळपट्टीवरती. शॉर्ट पेच चेंडू आहे आणि सुंदर येथे अडवलं त्याला टिप्पू यांना. सुंदर एसटी रक्षण. 1 धाव पूर्ण करतोय. स्ट्राइक वर येतोय तो वसंत शापूरकर. हा सुद्धा अनगोळच्या मातीत खेळलेला खेळाडू आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. स्ट्राइक वर येतोय धावखोरा फलंदाज वसंत शापूरकर.
आता पुढचा चेंडू ते मुस्तकीमेचा सुंदर फटका, क्षेत्ररक्षक असल्यामुळे सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी, अत्यंत देखणा स्ट्रोक होता तो वसंतच्या बॅट मधून. गॅप शोधावा लागेल. पुन्हा गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षणात बदल करतोय टिपू, एक अनुभवी क्रिकेटपट्टू. हा सुद्धा अनगोळ भागात खेळलेला खेळाडू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न रोखणं शक्य. ह्या वेळेला मात्र गॅप शोधण्यात यश येत आहे. ते वसंत त्याला धावसंख्या पोहोचली ती 10 धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. ते दुसऱ्या शतकामधून थोडंसं फास्ट खेळण्याची विनंती असेल इंडियन स्पोर्ट्स. पुढचा चेंडू मुस्तकीमेचा 5 धावा खर्च केलेला आहे मुस्तकीमेना. आणि ह्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, नो बॉलचा इशारा, अवांतरित स्वरूपाच्या 5 धावा. थोडस नियंत्रण हरवतोय ते मुस्तकीमेचा. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. 5 अवांतरित धावा SRH हिंदुस्थानच्या धाव फलकावर. पुढचा चेंडू वसंत यांच्यासाठी. वसंत ऑन फायर. आणि हा सुंदर फटका रोखणं शक्य. वसंत शापूरकर ऑन फायर. महागडं शतक म्हणावं लागेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक. ते मुस्तकीमेचे धावसंख्या पोहोचलेली आहे ती 19च्या धावसंख्येवरती. धावसंख्या पोहोचलेली 19 धावा. सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. थोडासा दबावाखाली म्हणावं लागेल. ते मुस्तकीमेला कमबॅक करण्याची गरज. शेवटचे 2 चेंडू आहेत. डॉट चेंडू करावे लागतील. क्षेत्ररक्षणात बदल करतोय टिप्पू, संघाचा कर्णधार, हुशार कर्णधार आहे. सुंदर फटका. ह्या वेळेला मात्र कव्हर्सच्या दिशेनं बॅटच्या मधोमध लागलेला चेंडू. आणि आज मात्र मैफिल लुटलेले आहे ते वसंत. 4 चेंडू 4 चौकार आलेले आहेत ते वसंतच्या बॅट मधून. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, बॅड लक म्हणावं लागेल. महागडं शतक समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 27 धावसंख्येवरती. 1 गडी बाद. SRH हिंदुस्थान अनगोळ. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे SRH हिंदुस्थान संघासाठी. मुस्तकीम यांच्या 6 चेंडूंमध्ये 22 धावा खर्च झालेल्या आहेत. महागडं शतक म्हणावं लागेल. स्ट्राइक वर येतोय तो टक्क्या. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो समीर, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. एक चांगला गोलंदाज आहे. कमबॅक करून द्यावं लागेल ते इंडियन स्पोर्ट्सच्या संघासाठी. धावसंख्या पोहोचली ती 27 धावसंख्येवर. तर पहिला चेंडू समीर याचा. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी आणि अशाच गोलंदाजीची गरज आहे. पुढचा चेंडू. या ठिकाणी आणखीन एक चेंडू डॉट येतोय. सलग 2 चेंडू डॉट आलेले आहेत. आणि या ठिकाणी 3 चेंडू डॉट आलेले आहेत. त्यामुळे समीरच्या गोलंदाजीमध्ये काय कौतुक करावं या गोलंदाजाचं. पूर्णपणे कमबॅक केलेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि थोडंसं दबावाखाली म्हणावं लागेल त्या टक्क्या. SRH हिंदुस्थान संघाचा हुकुमी एक्का टक्क्या सलकर.
आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. 4 चेंडू डॉट आलेले आहेत. ते समीर याचे कमबॅक करतोय आणि अशाच गोलंदाजीची गरज आत्मविश्वासानं भरलेला गोलंदाज आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते. थर्ड अंपायरचा इशारा. कमबॅक होतोय इंडियन स्पोर्ट्सच्या संघाचं. आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा पहिल्यांदा थर्ड अंपायरचा वापर करण्यात आला होता तेव्हा थर्ड अंपायरच्या माध्यमातून पहिला गडी बाद झाला होता तो सचिन तेंडुलकर. नॉट आउटचा इशारा येतोय. आणि जेव्हा आमच्या बेळगावात पहिल्यांदा थर्ड अंपायरचा वापर करण्यात आला होता तर पहिला गडी बाद झाला होता तो अनगोळचा पप्पू कुर्याळकर. पहिला गडी बाद तो थर्ड अंपायरच्या माध्यमातून. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू डॉट केलेला आहे त्या समीर यांना. मेडानवर होऊ शकते का ते पाहूया. आणि हा खराब चेंडू आहे. धावचे होण्याची संधी आहे. चांगला कॉल देतोय वसंत. थोडीशी अपील. नॉट आउटचा इशारा. नियंत्रण हरवलेलं आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. अवांतरित स्वरूपाची 1 धाव SRH हिंदुस्थान संघाच्या धाव फलकावरती. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट करतोय. 1 धाव पूर्ण स्ट्राईक रोटेट रिटेन करतोय तो टक्क्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 29 धावसंख्येवरती. पुन्हा कमबॅक करतोय. मैदानात उतरतोय प्रसाद नाकाडी. SRH हिंदुस्थान संघाचा किंगमेकर. ह्या शर्तीतला जुना खेळाडू. टक्क्यानं 7 धावा केलेल्या आहेत ते 13 चेंडूंवरती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 16 चेंडूत 32 धावा केले होते त्या टक्क्यानं. वैयक्तिक 16 धावा केलेल्या आहेत ते वसंत यानं. नॉन स्ट्राईकवर उभा आहे. स्ट्राईकवर येतोय टक्क्या आणि 4था शतक घेऊन येतोय टिप्पू फ्रॉम अनगोळ. आणि या ठिकाणी थोडस टायमिंग चुकतोय त्या टक्क्याचा. खराब थ्रो देतोय. 1 धाव पूर्ण स्ट्राईकवर येतोय तो वसंत. आणि आज मात्र खेळावं लागेल त्या वसंत त्याला. क्षेत्ररक्षणात बदल. एक चांगला ऑलराऊंडर तो टिप्पू. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 30 धावसंख्येवरती. 4था शतक प्रगतीपथावर. त्या ठिकाणी ऍक्शन करण्याचा प्रयत्न होता टक्क्या. त्या ठिकाणी क्रीज मध्ये सुरक्षित. आणि आज या ठिकाणी SRH हिंदुस्थान संघाचा सुपर फॅन दाखल झालेला आहे. गुड्डू फ्रॉम अनगोळ. या ठिकाणी सुंदर चेंडू आहे आणि अशाच गोलंदाजीची गरज. चांगला सामना रंगतोय. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. अत्यंत हुशार प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे मराठा स्पोर्ट्स ट्रॉफीसाठी. आणि या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेनं. स्ट्राईकवर येतोय वसंत. आणि आज मात्र खराब दिवस म्हणावा लागेल त्या टक्क्याचा. 15 चेंडूत 9 धावा केलेल्या आहेत त्या टक्क्यानं. 3 चेंडू शिल्लक आहेत ते 4थ्या शतकामधून. या ठिकाणी धावचित होण्याची संधी होऊ शकली असती. वाईडचा इशारा. अवांतरित स्वरूपाची आणखीन 1 धाव SRH हिंदुस्थानच्या धाव फलकावर.
पुढचा चेंडू आणि या ठिकाणी सुंदर फटका आहे, पूर्णपणे कनेक्ट होऊ शकला नाही. एक धावानं संतोष स्ट्राइक वर येतोय तो टक्क्या. 2 चेंडू शिल्लक आहेत, एक चौकार तरी मारावा लागेल त्या टक्क्याला. अनगोळच्या मातीत खेळायला खेळाडू आहे जर्सी नंबर 10 आणि टिप्पू सुद्धा एक नावाजलेलं नाव, तो सुद्धा अनगोळ भागामधून खेळायला खिलाडा. आणि या ठिकाणी आज मात्र खराब दिवस म्हणावा लागेल त्या टक्क्या यांच्यासाठी. दोन्ही खिलाडू अनगोळ भागामधून. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू टक्क्या यांच्यासाठी. आणि या ठिकाणी बॅटचे कट घेऊन चेंडू जातोय सीमारेषा प्यार. बॅड लक म्हणावं लागेल त्या टिप्पू याचा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ते 38 या धावसंख्येवरती. एक गडी बाद. SRH हिंदुस्थान अनगोळ मैदानात येतोय समीर नाकाडी. ह्या शर्तीतला जुना खिलाडू समीर नाकाडी एक धावखोरा गोलंदाज आहे. सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 38 या धावसंख्येवरती. 38 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा शतक घेऊन येतोय गेम चेंजर गोलंदाज इंडियन स्पोर्ट्स संघासाठी समीर. आणि आज मात्र सर्वांच्या नजरा ह्या गोलंदाजावरती. आता पुढचा होणारा सामना असेल जय भवानी मच्छे वर्सेस RP स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी तयारी करून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी त्या ठिकाणी थोडीशी दुखापत झालेली आहे. अंपायरांनी थोडीशी चौकशी करायची आहे. आणि त्या ठिकाणी गुड्डू विजेता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश. पाहूया कोणता संघ सेमीफायनल मध्ये आपली जागा पक्की करतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी समीर यांच्याकडून. स्ट्राइक वर येतोय वसंत. अजूनही खिंड झुंजत ठेवलेला आहे ती वसंत यांना SRH हिंदुस्थान संघासाठी. आणि या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर ते चालतं केलं ते वसंत. त्याला मोठा मासा जाळ्यात फसलेला आहे. वसंत जातोय पवेलियनच्या दिशेनं. आणि वसंतची जागा घेण्यासाठी येतोय MD फ्रॉम वडगाव, जर्सी नंबर 7, MS धोनीचा कट्टर फॅन. वैयक्तिक 18 धावा केल्या होत्या ते वसंतनं आपल्या संघासाठी. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत ते MD यांच्यासाठी. किमान 2 चौकार तरी मारावा लागेल आणि ती ताकद आहे MD सारख्या फलंदाजामध्ये. तितकाच मंजलेला गोलंदाज समीर क्षेत्ररक्षणात बदल करतोय. शेवटचे 4 चेंडू. या ठिकाणी खोलात फेकलेला चेंडू होता, समजू शकला नाही तो MD ला.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र कमबॅक करावं लागेल त्या टक्क्याला. जर्सी नंबर 10 आहे. सर्व प्रेक्षकांची नजर आज मात्र ह्या गोलंदाजावरती. या ठिकाणी सुंदर फटकाय, रोखणं अशक्य. अजूनही 2 चेंडू शिल्लक, थोडासा दबावाखाली म्हणावं लागेल तो समीर. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 43 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या आहे. अजून 2 बॉल आहेत ना, 2 बॉल आहेत ना. पुढचा चेंडू समीर याचा टक्क्या यांच्यासाठी. सुंदर फटका, रोखणं शक्य. कम बॅक केलेला आहे त्या टक्क्यानं. जर्सी नंबर 10 आहे. टक्क्यानं दाखवून देतोय 10 नंबर जर्सीची ताकद. 2 चेंडू 2 चौकार आलेले आहेत. पूर्णपणे प्रेशर या ठिकाणी समीर याच्यावरती. शेवटचा चेंडू. एक चेंडू शिल्लक, धावसंख्या पोचली ती 47 या धावसंख्येवरती. आणि या ठिकाणी 3 चेंडू 3 चौकार आलेले आहेत. कम बॅक झालेला आहे त्या टक्क्याचा. धावसंख्या पोचली ती 51 या धावसंख्येवरती. 52 धावांचं लक्ष इंडियन स्पोर्ट्स या संघासमोर. आता पुढचा होणारा सामना जय भवानी मच्छे वर्सेस आरपी स्पोर्ट्स. नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. लक्ष आहे ते 52 धावांचं इंडियन स्पोर्ट्सच्या संघासमोर. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. SRH हिंदुस्थान संघाला विनंती आहे. SRH हिंदुस्थान संघाला शेवटची विनंती आहे. आता पुढचा होणारा सामना आरपी स्पोर्ट्स वर्सेस जय भवानी मच्छे. नाणेफेक होत चाललाय. या ठिकाणी बसवन डेलेकर यांना विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे बसवन डेलेकर यांनी. लक्ष आहे ते 52 धावांचा स्ट्राईकवर येतोय. अमर नॉन स्ट्राईकवर उभा आहे. तो टिकू. जय भवानी संघानं नाणेफेक जिंकलेला आहे. लवकरात लवकर निर्णय तयार ठेवायचा आहे. सामन्याला सुरुवात करून घ्यावं. पहिला शतक घेऊन येतोय MD. स्ट्राईकवर अमर. लक्ष आहे ते 52 धावांचा.
पहिला शतक घेऊन येतोय MD फ्रॉम वडगाव. स्ट्रायकर उभा आहे तो अमर, एक धडाकेबाज फलंदाज. आज पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करून देतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आणि या ठिकाणी जोरदार फटका होता, सुंदर येथे अडवलाय. एक धाव पूर्ण करतोय अमर. स्ट्राईकवर येतोय तो टिप्पू, जर्सी नंबर 33. लक्ष आहे ते 52 धावांचं आणि चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती. शेवटच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार मारलेला आहे त्या टक्क्यानं. क्षेत्ररक्षणात बदल करतोय. स्लोवर डिलिव्हरी आहे, सुंदर फटका, रोखणं अशक्य. पहिला चौकार येतोय टिप्पूच्या बॅट मधून आणि अशाच फटकेबाजीची गरज आणि ह्या फलंदाजामध्ये क्षमता आहे शेवटपर्यंत खेळण्याची. आणि हा जर शेवटपर्यंत टिकला तर सामना जिंकून घेऊन जाऊ शकतो आपल्या संघासाठी. धावसंख्या पोचली ती 5 या धावसंख्येवरती. तर पुढचा चेंडू MD याचा आणि सुंदर प्लेसमेंट करतोय. एक धाव पूर्ण. स्ट्राईकवर येतोय तो अमर. एक धाव खोरा फलंदाज, स्वीप स्पेशलिस्ट मानला जाणारा खेळाडू. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करताना टक्क्या आणि या ठिकाणी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय, कमबॅक करतोय MD. तर पुढचा चेंडू अमर याच्यासाठी आणि त्या ठिकाणी फलंदाज तयार नसल्यामुळे डेड बॉल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि या ठिकाणी सुंदर फटका, रोखणं अशक्य. आणखीन एक चौकार. चांगली सुरुवात इंडियन स्पोर्ट्स या संघाकडून सुद्धा. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 10 धावसंख्येवरती. 1 चेंडू शिल्लक ते MD याचा. शेवटचा चेंडू अमर यांच्यासाठी आणि या ठिकाणी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धाव चेतवण्याची संधी आहे. चांगला कॉल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती बिनबाद 10 धावा, माफ करा 11 धावा. सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 11 धावा. अजूनही 2 सामने खेळवायचे शिल्लक आहेत. विनंती आहे सहकार्य करायचं आहे त्या मराठा स्पोर्ट्सच्या कार्यकर्त्यांना. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय किशन. चोवीस चेंडूत 41 धावांची गरज आहे इंडियन स्पोर्ट्स सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर येतोय अमर आणि बॉलिंग मार्कवर येतोय तो किशन, एक युवा गोलंदाज.
आणि या ठिकाणी खराब चेंडू, वाईडचा इशारा, अवांतरित स्वरूपाच्या 5 धावा. धाव संख्या पोचली ती 16 या धाव संख्येवरती. खराब सुरुवात ते किशन याचा. सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. धावसंख्या पोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. गोलंदाजीमध्ये बदल त्या ठिकाणी. गोलंदाजी करण्यासाठी येतोय दीपक. चर्चा होताना टिपू व अनंत माळवीसर यांच्यामध्ये. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजी करण्यासाठी येतोय दीपक जाधव आणि स्ट्राइक वर अमर. चांगली धावसंख्या आहे. धावसंख्या पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. आणि या ठिकाणी सुंदर फटका, रोखणं अशक्य. बॅटच्या मधोमध लागलेला चेंडू होता. अत्यंत वेगवान स्ट्रोक. धावसंख्या पोचली ती 20 या धावसंख्येवरती. दुसरा शतक प्रगतीपथावर आहे. अत्यंत चांगला सामना पाहायला मिळतोय. ते उपस्थित प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा असते की सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जावा. तर पुढचा चेंडू दीपक याचा. आणि या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. कम बॅक करतोय दीपक. आणि अशाच गोलंदाजीची गरज त्या ठिकाणी प्रसाद नाकाळे तुम्ही पाहू शकता. ह्या शर्तीतला जुना खेळाडू आहे प्रसाद नाकाळे. कव्हर्सच्या दिशेनं रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न आहे. एक चोरटी धाव इंडियन स्पोर्ट्सच्या धाव फलकावरती. स्ट्राइक वर येतोय टिपू. चांगली भागीदारी म्हणावी लागेल ती अमर व टिपू याची. धावसंख्या पोचली ती 21 या धावसंख्येवरती. बिनबाद 21 धावा. दुसरा शतक प्रगतीपथावर आहे. आणि प्रत्येक चेंडूवरती सल्ले देताना प्रसाद नाकाडे. SRS हिंदुस्थान संघाचा किंगमेकर जर्सी नंबर 1. तर पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी सुंदर चेंडू आहे. बॅटची हवा कोण एसटी रक्षकाकडे. सुंदर एसटी रक्षण करतोय टक्क्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोचली ती 21 या धावसंख्येवरती. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक असल्यामुळे एकच धावांना संतुष्ट व्हावं लागेल. स्ट्राइक वर येतोय अमर. चांगली भागीदारी म्हणावी लागेल. सलामी भागीदारी आहे. अमर फ्रॉम कंगराळे. एक धडाकेबाज फलंदाज. शेवटचा चेंडू. आणि या ठिकाणी पुन्हा प्रयत्न फसतोय. चांगला कॉल येतोय टिपू याच्याकडून. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. बिनबाद 22 धावा. 18 चेंडू 30 धावांची गरज आहे इंडियन स्पोर्ट्स सामना जिंकण्यासाठी.
18 चेंडू 30 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय वसंत शापूरकर फ्रॉम रघुनाथ पेठ अनगोळ. स्ट्राईक वर येतोय तो टिपू, हा सुद्धा अनगोळ भागाचा खेळाडू. चेंडू 30 धावा. आणि या ठिकाणी वाईडचा इशारा. आणखीन एक अवांतरित धाव. धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या आहे. डोकं शांत ठेवून खेळण्याची गरज आहे ते टिपू याला. 18 चेंडूत 29 धावांची गरज. आणि या ठिकाणी पहिला धक्का लागतोय. पहिला यश मिळवून दिलेला आहे ते वसंत त्यानं. टिपू जातोय पवेलियन मध्ये. धावसंख्या थांबलेली आहे ती 23 या धावसंख्येवरती. टिपूची धक्का घेण्यासाठी येतोय तो बाबा फ्रॉम वडगाव. वैयक्तिक 7 धावा बनवले होते ते टिपू यानं आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करत होता. चांगली भागीदारी सुद्धा झाली होती. आणि पहिला यश मिळवून दिलेला आहे ते वसंत यानं. स्ट्राईक वर येतोय बाबा, हा सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे. वडगावच्या मातीत खेळलेला खेळाडू. पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खोलात फेकलेला चेंडू. नियंत्रण हरवत आहे ते बाबा याचा. कम बॅक करतोय वसंत शापूरकर. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 23 या धावसंख्येवरती. यापुढील होणारा सामना जय भवानी मच्छे वर्सेस आरपी स्पोर्ट्स. आणि या ठिकाणी थोडस बॅटची कट घेऊन चेंडू जातोय पप्पू कुर्याळकर यांच्याकडे. एक धाव होते पूर्ण. 15 चेंडूत 28 धावांची गरज आहे. चौकार शोधण्याची गरज ते अमरला. आणि ती ताकद आहे अमर सारख्या फलंदाजामध्ये. थोडस फास्ट खेळण्याची विनंती असेल SRS हिंदुस्थान संघाला. पुढचा चेंडू. सुंदर फटका. तितका सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव होते पूर्ण. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण दीपक यांच्याकडून. धावसंख्या पोचली ती 25 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो वसंत याचा. स्ट्राईक वर येतोय बाबा. खोलात फेकलेला चेंडू आहे. समजू शकला नाही तो बाबा याला. स्ट्राईक वर पुन्हा रिटेन करतोय बाबा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती, माफ करा, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडूत 26 धावांची गरज. अजूनही 26 धावांची गरज. आणि या ठिकाणी सुंदर चेंडू. एक चोरटी धाव घेण्यात यश. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या आहे. शेवटपर्यंत खेळावं लागेल त्या अमोऱ्याला. सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. थोडंसं फास्ट खेळण्याची विनंती असेल SRS हिंदुस्थान अनगोळ.
अंपायर्सना विनंती असेल, थोडंसं विनंती करायचं आहे त्या साऱ्या हिंदुस्थान संघाला. बारा चेंडूत 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इंडियन स्पोर्ट्स अनगोळ. आता पुढचा शतक घेऊन येतोय एम डी, जर्सी नंबर 7. 25 धावांची गरज. रिव्हर्स सेव्ह करण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न फसतोय. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या पोचली ती 28 धावसंख्येवरती आणि आता मात्र गिअर चेंज करावं लागेल ते बाबा याला. अकरा चेंडूत 24 धावांची गरज आहे. स्ट्राइक वर बाबा. क्षेत्ररक्षणात बदल. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव पूर्ण. स्ट्राइक वर येतोय तो अमर आणि आता मात्र फटकेबाजीची गरज आहे. धावसंख्या पोचली ती 29 या धावसंख्येवरती. आणि या ठिकाणी आणखीन एक डॉट चेंडू येतोय. क्विक आउटफील्ड म्हणावं लागेल ती असणारे हिंदुस्थान संघाची. धावसंख्या पोहोचलेली ती 30 या धावसंख्येवरती. पुन्हा गोलंदाज तयार. ऍक्शन करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. पुन्हा गोलंदाज तयार. शॉर्ट पेच चेंडू आहे. सुंदररित्या अडवलाय त्याला किशन यानं. 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या पोचली ती 31 या धावसंख्येवरती. 2 चेंडू शिल्लक आहेत ते एमडीआचे. 2 चौकार तरी मारावं लागेल ते अमरेला. या ठिकाणी आणखी एकदा टायमिंग चुकतोय. डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती एमडीआची. शेवटचा चेंडू शिल्लक. या ठिकाणी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक चौकार इंडियन स्पोर्ट्सच्या धाव फलकावरती. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 35 या धावसंख्येवरती. सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. 6 चेंडूत 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. 4 चौकार मारावा लागेल ते बाबा याला.
शेवटचा षटक घेऊन येतोय किशन. स्ट्रायकर उभा आहे तो बाबा. गरज आहे ती 17 धावांची. शॉर्ट पिच चेंडू आहे, थेट जातोय क्षेत्ररक्षकाकडं. आणखीन एक धावचेत स्ट्राईकवर येतोय अमर. बाबाची जागा घेण्यासाठी येतोय मोईन. 5 शेवटचे चेंडू. गरज आहे ती 17 धावांची. 4 चौकार तरी मारावं लागेल त्या अमर्याला. तर पुढचा होणारा सामना जय भवानी मच्छी वर्सेस आरपी स्पोर्ट्स. शेवटचे 5 चेंडू. गरज आहे ती 17 धावांची. आणि या ठिकाणी वाईडचा इशारा. अवांतरित स्वरूपाची एक धाव. 5 चेंडूत 16 धावांची गरज. पुढचा चेंडू किशन याचा. आणि या ठिकाणी सुंदर फटका. रोखणं अशक्य. गॅपच्या दिशेनं पहिला चौकार आलेला आहे. अजून 3 मारावे लागतील त्या अमर्याला. ती क्षमता ह्या फलंदाजामध्ये आहे. एक चांगला फलंदाज आहे. 4 चेंडूत 12 धावांची गरज आहे. आणि आत्मविश्वासानं भरलेला खेळाडू आहे. अमर सारखा फलंदाज मारू शकतोय. 4 चेंडू आणि 12 धावा. आणि मारताना आम्ही भरपूर वेळा पाहिलेला आहे त्या अमर्याला. 4 चेंडूत 12 धावांची गरज. आणि या ठिकाणी जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादात खराब क्षेत्ररक्षण होतंय प्रसाद नाकाड यांच्याकडून. आणखीन एक चौकार येतोय. सामना अजूनही जिवंत ठेवलाय त्या अमर्यानं. क्रिकेट हा एक अनिश्चितांचा खेळ आहे. ते आम्ही पाहिलं होतं बबलू स्लॅमजर वर्सेस किंग फास्ट झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये. तीन चेंडूत 8 धावांची गरज आहे. आणि मारण्यासारखी ताकद आहे त्या अमर सारख्या फलंदाजामध्ये. थोडासा दबाव खाली आलेला आहे तो किशन. हुनर लढवावा लागेल त्या प्रसाद नाकाड याला. या साऱ्या संघाचा किंग मेकर. चांगला सामना येतोय अटीतटीच्या दिशेनं. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक. गरज आहे ती 8 धावांची. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आणि माफ करा 8 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी वाईडचा इशारा. थोडासा नियंत्रण हरवलेलं आहे त्या किशन याचं. तीन चेंडूत 7 धावांची गरज आहे. सामना येतोय अटीतटीच्या दिशेनं. सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. आणि प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. जय भवानी मच्छे वर्सेस आरपी स्पोर्ट्स. पुढचा होणारा सामना. जय भवानी मच्छे आपला निर्णय ठरवायचा आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय होत आहे. धन्यवाद. गोलंदाजी करण्यासाठी तयार राहायचं आहे त्या आरपी स्पोर्ट्स. इंडलगा. 3 चेंडूत 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू.
आणि या ठिकाणी सुंदररित्या अडवले त्याला प्रसाद यांना. वाईडचा इशारा येतोय आणि या ठिकाणी थोडीशी आणि त्या ठिकाणी माफी असावी. सुंदररित्या अडवलं या ठिकाणी पाहावं लागेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू अडवलाय की सामना अडवलाय ते पाहावं लागेल. तर प्रसाद नाकाडे ना शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ते 6 धावांची. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. दोन चेंडूत 6 धावांची गरज आहे. स्ट्राइकवर येतोय मोईन. सामना अट्टीतट्टीच्या दिशेनं आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा. एक चोरटी धाव धावफलकावरती. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. सामना अजूनही संपलेला नाही आहे. क्रिकेट हा एक अनिश्चितांचा खेळ आहे. 2 चेंडूत 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आहे मैदानाच्या चारी बाजूला जायचं आहे. कमिटी मेंबर्सना विनंती असेल 2 चेंडू आणि 4 धावा. आणि आज मात्र कौतुक करावं लागेल त्या अमर शेवटपर्यंत खेळणारा फलंदाज आहे. आणि उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे अमरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. धन्यवाद. वैयक्तिक 17 चेंडूत 28 धावा बनवलेला आहे त्या अमर यांना. आणि महागडं शतक म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. परत पाठवून देतोय. सामना अजूनही संपलेला नाही आहे. 1 चेंडू आणि 4 धावा असाच सामना झाला होता. तो स्लॅमजर्स वकिंग फाद या संघामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकारची गरज होती आणि तो चौकार मारला होता चित्ता यानं. आता पाहूया शेवटचा निर्णायक चेंडू आहे. आणि या ठिकाणी जोरदार फटका मारलाय. सुंदररित्या अडवतोय त्याला पप्पू यानं. नो बॉलचा इशारा आलाय. सामना अजूनही संपलेला नाही आहे. हाय व्होल्टेज ड्रामा कहाणीमध्ये ट्विस्ट आलेला आहे. हुशार अंपायरिंग म्हणावं लागेल. आणि उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे अनंत माळवेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना अटेतटेच्या दिशेनं. एक चेंडूत करावं लागतील 2 धावा. आणि या ठिकाणी सामना टाय झालेला आहे. सामना जातोय सुपर ओव्हरच्या दिशेनं.
ह्या स्पर्धेतील दुसरा सुपर ओव्हर सामना. काय सामना पाहायला मिळाला तो प्रेक्षकांना. इंडियन स्पोर्ट्स वर्सेस SRS हिंदुस्थान अनगोड.